आता मी डॅलसच्या एअरपोर्टवरती आहे. तर हे US मधलं 4th लार्जेस्ट क्राऊडेड एअरपोर्ट आहे. तर आता हा माझा बोर्डिंग पास आहे, म्हणजे बोर्डिंग पास नाही म्हणता यायचं. हे बघा, एअर फ्रान्स हा बोर्डिंग पास नाही आहे. काय आलं की माझा बोर्डिंग पासच प्रिंट नाही झाला. आता हे माझं सीट पण कन्फर्म नाही झालं. तर ह्या केसमध्ये काय होतं की मोस्ट ऑफ दी लोकांना माहिती नसते, म्हणजे यासाठी फार कनेसर असावं लागतं. तर कनेसर इन द मीन्स जाणकार असावं लागतं. तर आपल्याला जास्त इंटरनॅशनल ट्रॅव्हल करतो त्याला या गोष्टी माहीत असतात. तर आता मी तुम्हाला सांगतो की मी कसं इंडियात येईल. आता माझं बोर्डिंग पास पण प्रिंट झालेलं नाही, तरी पण मी तुम्हाला इंडियात येऊन दाखवलं. आणि नवीन माणसासाठी काय होतं की या गोष्टी त्याला माहीत नसतं. म्हणजे एअरपोर्टवरती म्हणजे इंटरनॅशनल ट्रॅव्हल करणं एवढं पण सोपं नाही आहे, फार अवघड आहे. कधी कधी ऐन वेळेला तुमचे टर्मिनल चेंज होऊन जातात, तुमचं बोर्डिंग पास प्रिंट होत नाही, तुमची कधी कधी बॅग भेटत नाही, भरपूर सारे म्हणजे प्रॉब्लेम्स येतात. तर ह्या गोष्टीमध्ये ना तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे. तर आता नॉलेज जर नसलं तर या गोष्टीमध्ये अडकून जाईल. म्हणजे नवीन माणसासाठी फार कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. त्याला कुठं काय करायचं, कुणाला विचारायचं, काही समजत नाही. तर आता बघा, काहीच नाही, सीट कन्फर्म नाही आहे, बोर्डिंग पास नाही आहे, आणि मला ट्रॅव्हल करण्यासाठी माझी फ्लाईट पुढच्या 1 तासामध्ये, म्हणजे माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. तरीही मी तुम्हाला इंडियात येऊन दाखवलं. येणार मी. बाय.